सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचे पॅकेज जाहीर। राज्य सरकारचा मोठा निर्णय काय आहे अपडेट जाणून घेऊया। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी तब्बल 32,000 कोटींचे अनुदान पॅकेज जाहीर केले आहे। या योजनेतून शेतीतील नुकसान भरपाई, सिंचन योजना, वीज बिल माफी तसेच खत आणि बियाण्यांवरील सवलती यांचा समावेश असेल। राज्यातील दुष्काळग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे। पॅकेजचे प्रमुख मुद्दे: दुष्काळ व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, वीज बिल थकबाकी माफ करण्याचा विचार, खत, बियाणे व यंत्रसामग्रीवर अनुदान योजना, पीक विमा प्रीमियमवर सरकारचा वाटा वाढवला जाणार, शेतरस्ते, जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पासाठी निधी। राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार हे पॅकेज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि कोणत्याही मध्यस्थीशिवाय मदत पोहोचवली जाईल। फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांचे कष्ट आम्हाला माहीत आहेत। हे पॅकेज फक्त आर्थिक नाही तर शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनियमित पाऊस, वीज दरवाढ आणि खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते। त्यामुळे या पॅकेजमुळे मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निष्कर्ष: भाजप सरकारचे हे 32,000 कोटींचे पॅकेज राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक उभारी देणारे ठरणार आहे। पुढील काही दिवसात जिल्हानिहाय निधी वाटप आणि अर्ज प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।